ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्पः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. आज मी आपल्याला 208 क्रमांकाचा व्हिडिओ या ठिकाणी करत आहे. आज जो मी व्हिडिओ आपल्याला सांगणार आहे त्यातनं आपल्याला सद्गुरूंचं स्वरूप कळेल, ओळखता येईल असा तो एक व्हिडिओ आहे. या आजच्या व्हिडिओमध्ये मी पुण्याचे एक भक्त श्रीयुत मंदार भावे यांचा एक अनुभव आपल्याला सांगणार आहे. आणि त्यांनी गुरुगौरविका पुष्प 4मध्ये दर्शने दोष नास्ती असा एक लेख लिहिलेला आहे. आणि त्या अनुषंगाने मी आपल्याशी आज बोलणार आहे. श्री मंदार भावे हे आपल्या सद्गुरू चरणाशी आले तर ते त्यांचे मेव्हणे विक्रांत मोडक हे आपल्या सद्गुरूंचे भक्त आहेत. आणि त्या अनुषंगाने त्यांनी एकदा त्यांना बोलवलं आणि मग 1992 साली पुण्याला सुरू सरांच्या घरी त्यांना दर्शनाचा योग आला. आणि ते दर्शन देखील फार त्यांना चांगल्या पद्धतीने झालं. आणि त्याच्यानंतर एक पवमान अभिषेकाकरताही त्यांना पाचारण केलं होतं. आणि आईने त्यांना सांगितलं, म्हणजे स्वप्नामध्ये त्यांना येऊन पवमानाला जा असं सांगितलं. आणि त्या अनुषंगाने त्यांच्या आईने त्यांना तिकडे पाठवलं होतं आणि तो एक त्यांना लाभ झाला. मला आज सांगायचं आहे की या भावे यांनी जो एक अनुभव सांगितला आहे तो फार महत्त्वाचा आहे. आपल्याला सद्गुरूंनी धर्माची भिक्षा मागायला सांगितलेलं आहे. आपण जी भिक्षा मागतो ती वैयक्तिक याच्याकरता मागत नाही, ही धर्माची भिक्षा आहे. आणि धर्माच्या भिक्षेची लाज वाटता कामा नये, अभिमान वाटला पाहिजे असं आपल्याला सद्गुरू नेहमी झालं आहे. आणि या धर्माच्या भिक्षेतनं जो भिक्षा मागायला जातो त्याचाही उद्धार होतो आणि जो भिक्षा देतो त्याचाही उद्धार होतो. आपल्या या गुरुपरंपरेत भिक्षा मागणं आणि भिक्षा वाढणं या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. गाणगापूरला आपल्याकडे माधुकरी मागण्याची जी पद्धत आहे त्याचं कारण देखील तेच आहे की आपल्याला तिथं भिक्षा मागितल्यानंतर भिक्षा मागून आपण अन्न ग्रहण करतोय तर तिथं आपला अहंकार नष्ट होतो. आणि आपण जर भिक्षा वाढली तर त्या ठिकाणी स्वामी नरसिंह सरस्वती महाराजांनी जे वचन दिलं आहे की मी रोज दुपारी माध्यान्नी गाणगापूरमध्ये इथे येऊन भिक्षा घेईन, तर कदाचित आपण अशा दत्त अवतारी महात्म्यांना कदाचित आपल्याकडनं भिक्षा वाढली जाईल, हा एक त्यातला भाग असतो. तर या अनुषंगाने एकदा मला वाटतं डोंबिवलीचे एक भक्त नाशिकला प्रसार फेरीसाठी आले होते. आणि त्यावेळेस ते गृहस्थ यांना भाव्यांना म्हणले, तू पण चल आमच्याबरोबर. आणि यांना काय अनुभव नव्हता, भिक्षा कशी मागायची, काय मागायची, किंवा हे सेवा कशी करायची. आपण भिक्षा म्हणजे आपण सेवा मागत असतो लोकांच्याकडनं. तर हे सगळ्यांच्याबरोबर गेले आणि सद्गुरूंच्या कार्याचा तपशील सांगायचा आहे असं ते सगळं चालू होतं. त्यात एका दुकानात ते गेले आणि दुकानात गेल्यानंतर त्या व्यक्तीला काहीतरी कार्य सांगायला पाहिजे म्हणून त्यांनी सुरुवात केली.
तर ते एवढंच म्हणले की तुम्ही सगळीकडे जाऊन माझ्याकडे दुपारी या. म्हणजे थोडक्यात काय आहे, दुकानदारांचं कसं असतं, आत्ता आपल्याकडे गिऱ्हाईक वगैरे येतं आहे, जरा तुम्ही दुपारी या. आणि त्याप्रमाणे दुपारी हे गेले त्यांच्याकडे. त्या व्यक्तींनी त्यांना मोठं अगत्याने बसवलं आणि स्वतः गुरुकारण कार्य ऐकण्यास बसले. आपण प्रचार सेवेला गेलो की आपल्या सद्गुरूंनी काय काय कार्य केलं आहे हे सगळं सांगत असतो आणि काय काय करायचं हेही सांगत असतो. तर ते सगळं ऐकत होते, पण ते मध्येच उठले आणि आतमध्ये गेले आणि एक फोटो घेऊन आले. बरोबर फोटो घेऊन आले आणि तो फोटो आपल्या गुरुदेवाचा होता. परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराजांचा तो फोटो होता. आणि आम्हाला ते म्हणाले, हेच आहेत का तुमचे गुरुदेव? आता यांनी उत्तर दिलं हो. तर ते जे व्यापारी होते ते काय म्हणाले की तुम्ही आज देवासारखे माझ्याकडे आलेला आहात. मी किती दिवसापासून शोधतोय की हे सत्पुरुष कोण आहेत. बघा, मग त्याच्याकडे फोटो होता, पण या फोटोतली व्यक्ती कोण आहे हे काही त्यांना माहीत नव्हतं. आपल्या गुरुदेवांचे अनेक वेळा आपण प्रसार सेवेत देखील फोटो देतो लोकांना. ते फोटो लोक फ्रेम करून लावतात, परंतु त्या खाली काही लिहिलेलं नसल्यामुळे त्यांना काही माहीत नव्हतं आणि म्हणून त्यांनी हे केलं. पण त्यांनी जो अनुभव सांगितला तो फार महत्त्वाचा आहे. हा फोटो त्यांच्याकडे कसा आला, काय आला, तर त्यांनी सांगितलं की मी एक आर्किटेक्ट आहे आणि मला माझ्या पार्टनरनी बुडवलं. माझे खूप हाल झाले. आता फक्त माझ्याकडे हे ऑफिस उरलं आहे. आता रोज मी या ऑफिसला येऊन बसत असे आणि सतत या चिंतेत असे की उदरनिर्वाह कसा चालायचा. त्या काळात हा गुरुदेवांचा फोटो माझ्याकडे चालू झाला आणि चालून कोणतरी दिला. मी रोज या फोटोपुढे उदबत्ती ओवाळून बसत असतो आणि त्या दिवसापासून माझी भरभराट व्हायला लागली आणि आजपर्यंत ते चालू आहे. आता या ठिकाणी बघा, आपल्या सद्गुरूंनी आपल्याला वारंवार सांगितलं आहे की तुम्हाला नगरला यायला नाही जमलं तर घरात जे तुम्ही माझं अधिष्ठान ठेवलं आहे तिथं जरी तुम्ही मला प्रार्थना केली तरी ती तुम्हाला पोचेल. आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे तो. परंतु हे ग्रस्त काय आपल्या गुरुदांचे भक्त नाही, शिष्य नाही, परंतु त्यांच्याकडे तो फोटो आला आणि त्यांनी मोठ्या श्रद्धेने त्या फोटोचं पूजन केलं. त्याच्यापुढे रोज बसवून आळवणी करायला लागले आणि त्या माध्यमातनं त्यांच्यावर कृपा झाली आणि ही भरभराट या फोटोतील सद्गुरूंमुळे झाली आहे हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे आपण जेव्हा या धर्मभिक्षेला बाहेर पडतो तेव्हा आपले सद्गुरू त्या ठिकाणी आधीच पोचलेले असतात, आधीच तिथे पोचलेले असतात, आधीच त्यातल्या काही लोकांचा त्यांनी उद्धार केलेला असतो आणि मग आपण तिथे पोचतोय. आणि याकरता ही धर्माची भिक्षा मागणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. हा जो अनुभव आहे यातनं आपल्याला आपल्या सद्गुरूंचं स्वरूप लक्षात येतं, ज्याचा काहीही म्हणजे कुठलाही शिष्य म्हणून, भक्त म्हणून संबंध नाही, अशा देखील एका व्यक्तीवर ते कृपा करतात. अजून एक त्यांचा भावेंनी जो अनुभवलेला आहे तो देखील फार चांगला आहे आणि तो देखील आपल्या सद्गुरूंचं गुरुस्वरूप ओळखण्याचा हा आहे. तर मला वाटतं आपल्या आपण पुण्यातले काही भक्त हे मला वाटतं भावे यांच्या बिल्डिंगमध्ये काही दिवसापूर्वी सेवेला गेले होते आणि त्या बिल्डिंगमध्ये आपटे नावाचे गृहस्थ राहत होते. तर त्या ठिकाणी भिक्षा झाली आणि त्या आपटेंनी पण सेवा केली आणि काही दिवसांनी आपटे हे त्या आपल्या मी ज्यांचा अनुभव सांगतोय त्या मंदार भावेंच्या घरी आले. आता एकाच बिल्डिंगमध्ये राहतात त्यावेळी घरी आले आणि त्यावेळेस मला वाटतं मंदार भावे पूजा करत होते. तर पूजा होईपर्यंत आपटे, श्री आपटे हे सद्गुरूंच्या फोटोसमोर बसले
आणि पूजा झाल्यावर ते म्हणाले, मी आपल्या सद्गुरूंचं दर्शन घेतलेलं आहे. भावेंना रेफरन्स काही कळेना. हे दर्शन कधी घेतलंय? कारण गुरुदेवांनी 99 साली देह ठेवलाय आणि असं काय म्हणतायत? मग त्यांनी सांगितलं, का हो कधी घेतलं? तर ते म्हणले 2004 साली. तर 99 साली सद्गुरूंनी देह ठेवला होता. तर ते म्हणले, मला नक्की आठवतंय नोव्हेंबर 4 मध्ये त्यावेळेस हे आपटे श्री बद्रीनाथला गेलेले होते. दिवाळीच्या आसपासचा जो दिवस होता, मोठा भाऊबीजेचा दिवस होता. किंवा भाऊबीजेच्या आधी 2-3 दिवस ते दर्शनाला गेले होते आणि त्यावेळेस गर्दी खूप कमी होती. खूप बर्फ पडत होतं. देवळात त्यावेळेस या आपटे यांचे एक गुरु श्री योगेश्वर आणि आपटे असे दोघं तिथे होते. त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या सद्गुरूंचा जो वेश आहे नेहमीचा, ते त्यांचं काशाय वस्त्र वगैरे नेसलेलं आहे काय, आणि धोतर किंवा पंचा अशा ह्याच्यात एक सत्पुरुष त्या ठिकाणी सोहळ्यात होते. सोहळं नेसलं, धोतर नाही, सोहळं होतं. आणि तर हे सत्पुरुष त्या ठिकाणी त्या मंदिराला प्रदक्षिणा घालते, बद्रीनाथाला प्रदक्षिणा घालते. आणि मग या आपटे यांनी त्यांचे जे गुरु होते श्री योगेश्वर, त्यांना विचारलं की हे सत्पुरुष कोण आहेत? तर त्यांनी पुढेनी बोलवलं आणि सांगितलं, हे नगरचे क्षीरसागर महाराज आहेत, यांचं दर्शन घे. आणि आपटे दर्शन घ्यायला गेले तोपर्यंत आपले गुरुदेव तिथून अदृश्य झाले होते. पुढे आपटे यांना केदारनाथला देखील आपल्या सद्गुरूंनी दर्शन दिले. तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की गुरुदेव काही बोलले का? तर ते म्हणले नाही. बाहेर ओट्यावर गुरुदेव बसले होते. त्यांच्या छोट्याशा चंचीतून त्यांनी मला रुद्राक्ष काढून दिला आणि मी तो रुद्राक्ष हातात घेतला. तेव्हा मला खूप आनंद झाला, कारण गुरुदेवांनी त्याला स्पर्श केला होता. हा जो अनुभव नावानिशी आपल्याला सांगतोय मी, आणि हा मला वाटतं मी सत्संगात हा अनुभव सांगितला तर चालेल का, असं आपटे यांना विचारल्यावर त्यांनी जरूर सांगा असं सांगितलं. म्हणजे सद्गुरूंचं देहविसर्जन 99 साली झालं आहे आणि त्याच्यानंतर 2004ला त्या ठिकाणी असा एक दर्शनाचा एका गृहस्थांना योग येतो. ते गृहस्थ देखील या आपल्या भक्ती मार्गातलेच आहेत आणि त्यांना आपले गुरुदेव रुद्राक्ष देतात असं ते म्हणतायत. तर हा अनुभव खरोखरीच विलक्षण आहे. गुरुदेवांच्या लहानपणी, बालपणी त्यांनी बहुरूप घेतल्याच्या 2-3 घटना आहेत. त्या मी आपल्या या व्हिडिओ चॅनलवर सांगितलेल्या आहेत आपल्याला. मोठं नगरमध्ये हरदासांच्या घरी पूजा करतानाचा एक प्रसंग आहे. आणि अण्णा रेंगे ज्यावेळेस गाणगापूरला गेले होते तिथं देखील तो बहुरूप दर्शन त्या ठिकाणी झालेलं आहे त्यांना. तर हाच एक परत प्रकार आहे की आपल्या गुरुदेवांना, गुरुदेवाची शक्ती एवढी विलक्षण होती की ते एकाच वेळेस अनेक ठिकाणी दिसत असत. आणि आता तर देह विसर्जन केलं आहे तरी देखील या आपटे नावाच्या सद्ग्रस्तांना ते दिसले आणि त्याचं दर्शन झालं. तर हा खरोखरीच आपल्या गुरुदेवांचं स्वरूप हे फार कळणं महत्त्वाचं आहे. याच आशयाचा मी एक व्हिडिओ गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याकरता करणार आहे आणि त्याच्यामध्ये देखील एक असाच अनुभव मी आपल्याला तो निवेदन करणार आहे. सद्गुरूंनी अनेक वेळा आपल्याला सांगितलं आहे की मी हिमालयातलाच आहे. मी हिमालयातला आहे. हिमालय म्हणजे कुठे आहे? तर कैलास असेल, बद्रीनाथ, केदारेश्वर हा जो सगळा भाग आहे तो हिमालयाचाच भाग आहे आणि मी हिमालयवासी आहे असं अनेक वेळा गुरुदेवांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याचा हा एक
आपल्याला प्रत्यय येतोय असं मला वाटतं. भावेंचा अजून एक त्यांनी अनुभव सांगितला आहे. तो देखील अनुभव अर्थात ते स्वप्नदर्शन आहे. आत्ता हे जो 2-3 गोष्टी मी त्यांना तुम्हाला सांगितल्या आहेत त्या हे आहेत. पण आता एक स्वप्न दर्शन दर्शनाचा भाग आहे. काय असं प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की आपल्या मुलाबाळांनी आपल्या सद्गुरूंच्या सेवेत जावं, आपल्या सद्गुरूंचं त्यांना चरणदर्शन व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. आणि भाव यांना असं वाटायचं की आता आपल्याला मुलगा आहे तर मुलाला त्यांचं चरण कसे काय लाभतील असं एक त्यांना वाटायला लागलं. अर्थात माणसाच्या मनात विचार येतो. आपल्याला हेही माहिती आहे की सद्गुरू शक्ती स्वरूपात आजही कार्यरत आहे. त्यामुळे आणि ही शक्तिरूपाने मी इथं राहणार आहे तुमच्या पुढच्या पिढीकरता हे आश्वासन आपल्याला सद्गुरूंनी दिलेलं आहे. पण माणसाच्या मनात काही वेळेस विचार येतात. हा विचार आल्यानंतर एक दिवशी या चिंतेत ते होते. चिंता काय? आपल्या मुलाला दर्शन व्हावं चरणाचं. हा तर त्यांचा जो मुलगा आहे त्याचं नाव ओम आहे. त्या ओमला एक स्वप्न पडलं. गुरुदेव एका रस्त्याने चालले आणि हा ओम त्यांच्या मागोमाग चाललाय आणि तो चरण स्पर्श घेण्यासाठी चाललाय. तेवढ्यात मागून त्याला थांब असा आवाज ऐकू आला. त्याने मागे वळून पाहिलं तो कोणीच नव्हतं. तो पुन्हा गुरुदेवांच्याकडे चालायला लागला. पुन्हा त्याला थांब असा आवाज आला. त्याने मागे वळून पाहिलं तर एक व्यक्ती दिसली. ते म्हणले तू कोणाला स्पर्श करतोयस? तर ओमने उत्तर दिलं बघा लहान मुलगा आहे ते आमचे गुरुदेव आहेत. ती व्यक्ती पुढे आली आणि तू म्हणला तू असं स्पर्श करणार? शर्ट पॅन्ट घालून जा सोळं नेसून ये. जा सोळं नेसून ये. आणि त्यानंतर तो सोळं नेसून आला तेव्हा फक्त ती व्यक्ती तिथे होती. त्यांनी त्यांचा स्पर्श चरणस्पर्श करायची आज्ञा या ओमला केली आणि ओमने त्यांचा चरणस्पर्श घेऊन वर पाहिलं. तर अजून एक कमाल झाली आहे की त्या ठिकाणी वर पाहिल्यानंतर त्या ठिकाणी गाणगापूर निवासी अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्रीमद नरसिंह सरस्वती स्वामी महाराज त्या ठिकाणी उभे होते आणि त्याला दर्शने दोष नसती असा आशीर्वाद देऊन ते अंतर्धान पावले. बघा किती विलक्षण अनुभव. मंदार भावे यांच्या मुलाला जो अनुभव आला आहे तो अत्यंत विलक्षण आहे. तो आपले सद्गुरू आहेत, आपले गुरुदेव आहेत म्हणून त्याच्या मागोमाग चाललाय आणि दर्शन तू असं घेणार का असं विचारल्यानंतर सोहळ्यात ये म्हणून सांगितलं. सोहळ्यात आला. आता हा मुलगा खरं म्हणजे लहान आहे. त्यांनी गुरुदेवांना पाहिलं आहे का नाही मला माहीत नाही. परंतु आपल्याकडे एक परंपरा अशी होती की गुरुपौर्णिमेच्या दिवशी देखील सर्वांनी नमस्कार करताना चरणस्पर्श करताना अंगावरचा अंगरखा काढून करत आणि आमच्यापैकी काही मंडळी तर सोहळ्याचं दर्शन घेत होते काय. पण ही जी परंपरा आहे या परंपरेचं देखील इथे उल्लेख आलेला आहे आणि त्या ठिकाणी नुसतंच दर्शन झालेलं नाही, चरणस्पर्श झालेलं नाही, तर त्या ठिकाणी श्रीमद नरसिंह सरस्वती महाराज तिथे उभे होते असं त्याला दिसलं. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपले सद्गुरू आणि श्रीगुरू यांच्यात काहीच फरक नाही आहे. आणि बऱ्याच वेळा मी बोललेलो आहे की या गुरुपरंपरेतले आपली जी गुरुपरंपरा आहे ही श्रीपाद श्री वल्लभांपासून सुरू झाली. दत्तात्रय हे तर श्रीगुरू आहेतच. ब्रह्मा विष्णू महेश एकत्रित अवतार दत्तात्रय हे श्रीगुरूच आहेत. पण त्यांचा प्रथम अवतार श्रीमद नरसिंह, द्वितीय अवतार आपले श्रीमद नरसिंह, प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरा अवतार कोण आहे श्रीमद नरसिंह महाराज.
आणि मग या परंपरेत अनेक साक्षात्कारी पुरुष निर्माण झालेले आहेत आणि या सर्व पुरुषांना श्रीमद नरसिंह सरस्वती महाराजांनी कृपांकित करून त्यांच्यामध्ये श्री गुरुतत्व हे भरलेलं आहे. त्यामुळे आपल्याला जेवढे माहिती आहेत नावं, त्या जर आपण टेंबे स्वामींचा विचार केला तर टेंबे स्वामी देखील दत्तात्रयाचे अवतार होते. आपले रामकृष्ण क्षीरसागर महाराजही दत्तात्रयाचे अवतार आहेत. आणि या पद्धतीने ही परंपरा आहे. ज्या अर्थी श्रीमद नरसिंह सरस्वती महाराज म्हणजे गुरुदेवांचं दर्शन घेतल्यानंतर तिथे नरसिंहती महाराज त्याला दिसत आहेत, त्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की जे असती गाणगापुरी तेच आहेत नगरनिवासी. जे आहेत गाणगापूरवासी तेच आहेत नगरनिवासी, असा त्याचा एक सारांश अर्थ काढला तर मला वाटतं तो चुकीचा ठरणार नाही. अशा पद्धतीने गुरुस्वरूप कसं असतं ते मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. मंदार भावे यांचा हा लेख मला फारच भावला आणि त्याच्यावर हा व्हिडिओ मी आपला केलेला आहे. पण या ठिकाणी थांबू. श्री गुरुदेव दत्त.